नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिकच्या बागलांमध्ये सध्या एका संशयास्पद घटनेनं खळबळ उडाली आहे. दारूचं व्यसन सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झालाय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया. नाशिकचा बागलाण तालुका, तिळवण कळवण रस्त्यावरील बारी परिसर. याच परिसरात एका दुचाकीसह दोन तरुणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. 43 वर्षांचे राजेंद्र लक्ष्मण सोनावणे आणि 39 वर्षांचे सचिन केशव जाधव अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. या दोघांना दारूचं व्यसन होतं आणि हेच व्यसन सोडवण्यासाठी ते तालुक्यातील एका मांत्रिकाकडे गेले होते. याच ठिकाणाहून परतत असताना या दोघांचा मृत्यू झालाय. सटाणा पोलीस ठाणे येथे काल सायंकाळी खबर देणार किशोर लक्ष्मण सोनवणे, राहणार कंदाने, तालुका सटाणा यांनी खबर दिली की तिळवण बारी येथे त्यांचा भाऊ राजेंद्र लक्ष्मण सोनवणे व मित्र सचिन केशव जाधव हे संशयास्पदरित्या मयत अवस्थेत पडलेले आहे. म्हणून सदर ठिकाणी सायंकाळी 5:30 वाजे सुमारास तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री केली असता सदर दोन इसमांना ॲम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय सटाणा येथे दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय सटाणा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. तरी सदर प्रकरणामध्ये दोन्ही इसम एकाच वेळेस मयत अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी विष बाधेचा संशय व्यक्त केला असून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर व तपासणीसाठी त्यांचे मयतांचे व्हिसेरा फॉरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात येणार असून तिथून अहवाल प्राप्त होऊन त्यांना मरण नक्की कोणत्या कारणाने आले त्याबाबत स्पष्टता होईल व त्यानुसार पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. दरम्यान हा विषबाधेचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जातोय. या संबंधित घटनेची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी दिली आहे.